जय आदिशक्ती. मी संगीता खोकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आजचा विषय असा आहे की ध्यान म्हणजे काय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बंधू भगिनींनो. जोपर्यंत आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नसतो त्यामुळे आपल्याला व्हिडिओच्या काय आहे व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघितल्याशिवाय कळत नाही. तर बघा, ध्यान म्हणजे कुठं ना कुठेतरी आपल्या गुरूंचा समावेश याच्यामध्ये होत असतो किंवा खरे सद्गुरूंच्या समक्ष जाऊनच किंवा त्यांना समर्पित होऊनच ध्यान हे लागलं जातं. तर काय आहे ध्यानाच्या पद्धती किंवा ध्यान लागत नाहीये किंवा कसं ध्यान लागतं, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बंधू भगिनींनो, ध्यान म्हणजेच पद्मासनामध्ये बसलेली व्यक्ती, हाताच्या काहीतरी केलेल्या मुद्रा, यालाच ध्यान समजले जाते. पण हे खरे ध्यान आहे का? खरे ध्यान म्हटले आहे ध्यान म्हणजेच अंतरंगाच्या प्रवास म्हणजेच ध्यान. अंतरंगाचा जो प्रवास असतो त्यालाच ध्यान म्हटलं आहे. मग अंतरंगाच्या प्रवासातून आत्म्याची ओळख होणं, शिवस्वरूपांची ओळख होणं, यासाठी ध्यान लागतं. बरेच जण ध्यान हे वेगवेगळ्या प्रकारे करत असतात, पण ध्यान मात्र तेव्हाच लागू शकतं आपलं बाह्य मन हे जेव्हा शांत होतं, तेव्हाच आपलं मन आपलं ध्यान लागत असतं. कारण की जोपर्यंत बाह्य मन या सर्व गोष्टींमध्ये अडकलेलं आहे तोपर्यंत आपण कधीच शांत म्हणजे आपलं ध्यान लागू शकत नाही, आपण शांत बसू शकत नाही. तर हे आपल्याला मन शांत बसून देणारही नाही. मग शांत जरी आपण बसण्याचा प्रयत्न केला तरी नको ते विचार किंवा काहीतरी आपल्या डोक्यामध्ये येत असतं जेव्हा आपण ध्यानामध्ये बसलेलो किंवा देवापुढे बसलेलो असतो. मग ते विचार तर खूप मोठ्या प्रमाणात यायला चालू होऊन जातात जेव्हा आपण देवापाशी बसतो तेव्हा. तर आणि बघा, माणूस जेव्हा म्हणजे लोक असे म्हणतात की लोक जेव्हा ध्यान करतात तर डोळे बंद केले म्हणजे ध्यान. तर नाही, डोळे बंद केले म्हणजे ध्यान नाही. मन हे आपलं खूप चंचल आहे आणि हे मन लगेच लागत नाही. क्षणात इथे तर घडीत तिथे जात असतं. कुठेही आपल्या मनाला कुठेही बंधन नाहीये, आपलं मन मुक्त आहे. हे असं जे मन मुक्त आहे अशा मनाला शांत ठिकाणी स्थिर करण्यासाठी खूप अवघड जात असतं. आणि हे एका ठिकाणी मन स्थिर करण्यासाठी या ज्या काही प्रक्रिया केल्या जातात त्याला म्हणतात ध्यान. आता तुकाराम महाराज सुद्धा म्हणलेले आहे की अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजेच मन हाच आपला गुरु आहे आणि मन हे शिष्य आहे. तर मन म्हणजे एवढं आपलं मन चंचल असतं की ते एका जागेवरती कधीच थांबत नाही. जोपर्यंत आपलं मन स्थिर होत नाही तोपर्यंत आपण आपलं ध्यान लागू शकत नाही किंवा आपलं मन जेव्हा एकाग्र होईल, जोपर्यंत आपलं मन शांत होणार नाही तोपर्यंत आपलं ध्यान लागणार नाही. बरेच जण ध्यानाला बसलेले असतात आणि त्या क्रिया केल्यानंतर म्हणजे टेक्निकली ज्या क्रिया आपण ध्यानाच्या पहिले करत असतो त्या स्थितीमध्ये कधी कधी आपण ध्यानाला बसल्यानंतर आपल्याला झोप ही येत असते, झोपसुद्धा येऊन जाते. काही वेळेला व्यक्तीला असं वाटत असतं की आपण एकदम शांत बसलेलो आहे किंवा आपल्याला झोप लागलेली आहे, आपण देवापुढे बसलेलो असतो तर आपल्याला वाटतं आपण काही झोपेतच गेलो होतो का. तर या ध्यानाच्याच प्रक्रिया आहेत. या माध्यमातनं काही क्षणासाठी आपलं ध्यान हे प्रचंड लागलेलं असतं आणि हे प्रचंड ऊर्जा तुम्हाला देत असतं. ध्यानामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ध्यान म्हटलं की आपण ध्यानामध्ये काहीही करू शकतो. ध्यानाची बरोबरी कुणीही करूच शकत नाही. मग हे ध्यान लागण्यासाठी आपलं मन स्थिर करावं लागतं. आणि आपलं मन स्थिर कसं होईल तर हे खरे सद्गुरू करू शकतात. पण आता आपण खऱ्या सद्गुरूशी समर्पित व्हा, तुमचं ध्यान लागणारच. बघा, मन हे शांत जेव्हा होतं ना, कधी होतं की आपल्या मनातील ज्या इच्छा, आकांक्षा, वासना ज्या निर्माण झालेल्या असतात
आपल्या आपल्या मनामध्ये की आपली एखादी इच्छा असेल की आपल्याला गाडी घेण्याची खूप इच्छा असते, मग आपण मनामध्ये ठामपणे निर्णय घेतलेला असतो की माझी गाडी झाली पाहिजे. मग कुठेतरी आपली गाडी होते तर आपल्याला मनामध्ये पूर्ण दुसरी इच्छा प्रकटच झालेली असते की आता माझा बंगला झाला पाहिजे. म्हणजे हे जे काही आपलं मन आहे, या मनाला कुठेतरी आपल्याला थांबवावं लागेल आणि ते करू शकतात खरे सद्गुरू. आणि आपलं मन थांबल्याशिवाय आपण ध्यान लावू शकत नाही. याला खरे सद्गुरू, आपल्या मनात ज्या काही इच्छा येत असतील त्या बाजूला काढा आणि त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही खऱ्या सद्गुरूशी तुम्ही समर्पित व्हा, त्यांना एकरूप व्हा, तेव्हाच तुमचं ध्यान लागू शकतं. तर माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बंधू भगिनींनो, आम्ही या सर्व गोष्टी आमच्या गुरु आशीर्वादाने किंवा गुरुकृपेने ज्या गोष्टी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत किंवा शिवशक्तीच्या आशीर्वादाने आम्हाला ज्या काही गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत त्याच आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचं कार्य करत असतो, जेणेकरून तुमची कुठे फसवणूक झाली नाही पाहिजे किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये कुठे लुबाडणूक झाली नाही पाहिजे. खरं काय आहे ते तुमच्या कानावर पडलं पाहिजे, तुम्ही अलर्ट राहाल. म्हणून यासाठी आम्ही प्रत्येक वेळा काही ना काहीतरी नवीन घेऊन तुमच्यापर्यंत येत असतो. त्यामुळे तुम्ही जर माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि तुमची एक लाईक आमच्या सर्व प्रयत्नांसाठी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे. दैवी सेवा करायची आहे. आणि तुम्हाला पण काही समस्या असतील गेनमाईच्या संदर्भात असेल किंवा तुमचा काही संचाराविषयी असेल किंवा तुम्हाला काही बाहेरील बाधेचा त्रास होत असेल, तुम्ही खूप काय ठिकाणी फिरले असेल पण तुम्हाला कुठे रिझल्ट मिळत नाही, अशा काही गोष्टी असेल, कुठलीही समस्या असू दे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, तुम्ही कॉल करू शकता. आणि जर खरंच काम असेल तरच कॉल करा, विनाकारणचे कॉल करू नका. जय आदिशक्ती.